अगं त्यांनी मला एअरपोर्टवर आल्या आल्याच फोन केला होता. काय म्हणजे तू दादाचा फोन उचललास आणि माझा नाही? अगं मी तरी काय करू, त्यांनी मला तशी ताकीदच दिली होती की यातलं अजिबात तिला काही कळता कामा नये. त्यांना सरप्राईज द्यायचं होतं का तुला? काय तू वकिलांशी बोलत असताना आर्या आली तिथे? हो ना, अचानक टपकली. कसली तंतरली होती माहितीये माझी, तरी कसं तरी निभावून नेलं. तिला काही कळलंच नाही. एक बरं झालं, नाही तर होती आज आपली हाकालपट्टी घरातनं. कसला विचार करतेस? काही नाही. अर्चना, तू काहीतरी टेन्शन घेतलंस. लंडन पासून बघतोय. काही नाही. अर्चना, नवरा बायकोनी एकमेकांपासून काही लपवायचं नसतं, तरच त्यांच्यातलं नातं टिकून राहतं. मगाशी सगळे म्हणत होते की आपल्याला बाळ व्हावं म्हणून. बस बस. काय झालंय मिताली? तुला बरं वाटत नाहीये का? काय होतंय सांग ना. काय होतंय मिताली? का रडतीयस तू बाळ? आर्या, काय झालं मिताली? का रडतीयस? सांग ना. अगं तू सांगणार नाही तर मला कसं कळणार? सांग. आर्या, आर्या, मी प्रेग्नंट आहे. तू कुणालाही काहीही सांगणार नाहीयेस. अगं पण का? कारण मला हे मूल नकोय. काय? आर्या, अगं आज आमच्याकडे काहीच नाहीये. मी घरात बसून असते. अजय नोकरी करतो अर्जुनच्या हाताखाली. त्याला जो काही पगार मिळतो त्यात आमच्या दोघांचंच कसं बसं भागतं. आणखीन बाळ आल्यावर काय करणार होता मी? अर्जुननी किमान स्वतःचा बिझनेस जमवला, प्रॉपर्टी कमवली, बँक बॅलन्स आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे काय आहे? तुमचा बँक बॅलन्स शून्य आहे आर्या. जिथे आमच्या दोघांचंच कसं बसं चालतं तिथे त्या बाळाचं भविष्य काय घडवणार आम्ही? काय ग अशी काय बसलीस? आर्याकडे किती वाजता जायचं आपल्याला? हे कुठेतरी बाहेर गेले तर ते आले की निघूया आपण. ठीक आहे. अगं हो, मायाताई आणि त्यांच्या घरच्यांसाठी आपण जे गिफ्ट घेतले ना ते घ्यायला विसरू नकोस. तू मायाताईंना यातलं काहीही सांगायचं नाहीस. पण का? आर्या, त्यांना नाही आवडणार हे सगळं. त्या उगाच मला आणि अजयला सारख्या टोचत राहतील याच्यावर. मी डॉक्टरांकडे जाऊन आले ना तर त्यांनी काही टेस्ट करायला सांगितले. ते आजच करणं गरजेचं आहे. पण माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत ग. किती पैसे हवे? 10,000 तरी लागतील. मी देते. काय झालं ग? अगं कपाटाच्या जागा तर मायाताईं जवळ आहेत आणि पैसे कपाटातच आहेत. मायाताई आत्ताच बाहेर गेल्यात. तू बघतेस त्यांनी किल्ल्या कदाचित रूम मध्येच ठेवल्या असतील. अगं पण असं मायाताईंच्या रूम मध्ये जाऊन पैसे काढणं योग्य नाहीये ना. आर्या, मग काय तू त्यांना सांगणार आहेस सगळं? काय कारण सांगणार आहेस पैसे हवे असल्याचं? आर्या, हे बघ, तू जर त्यांना जाऊन सांगितलंस ना, म्हणजे तू त्यांना सांगणार असशील ना तर मला आत्ता सांग, म्हणजे मग मला काय तो निर्णय घ्यायला. अगं लोक नवस करतात तरी त्यांना मूल होत नाही आणि तुला होत आहे तर ते काही नाही. चल तू, मी तुला पैसे देते.